श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. सौ लता वरुडकर व त्यांचे पती प्रभाकरराव वरुडकर या उभयतांनी अकोल्याला महाराजांचा अनुग्रह घेतला. पुढे एक वेळ बाळ गदाधर यांच्या घरी श्री महाराजांचा मुक्काम असताना हे उभयता त्यांच्या सासूबाई व शेजारच्या काही स्त्रियांसह महाराजांच्या दर्शनास आले. सर्वांनी महाराजांचे दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांच्या गळ्यात एक सोन्याची माळ व बोटात 2-3 सोन्याच्या अंगठ्या होत्या. त्यावेळी महाराजांना सोन्याचे दागिने हवेत कशाला, असा विचार दर्शन घेताना लताबाईंच्या मनात आला. श्री महाराजांनी प्रसाद देऊन इतर सर्व मंडळींना जाऊ दिले व लताबाईंना थांबवून म्हणाले, बाई, हे सर्व म्हणजे ही सोन्याची माळ, ह्या सोन्याच्या अंगठ्या हे सर्व भक्तांनी दिलेले असून केवळ त्यांचा आग्रह म्हणून मी ते अंगावर घालतो. हे सर्व श्री सद्गुरू रामरायाचं महाराजांचं आहे बरं. अंगावर नाही घातलं तर हे ज्या भक्तांनी दिलं आहे त्यांना वाईट वाटतं. तेव्हा केवळ त्यांचं अंतःकरण दुखू नये म्हणून मी हे अंगावर घालतो बरं बाळ. श्री महाराज असं बोलताच लताबाईंना खूप वाईट वाटलं व त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. महाराज, माझी चूक झाली, क्षमा करा मला, असं म्हणून त्यांनी महाराजांना नमस्कार केला. जप चालू ठेव बरं बाळ, असं म्हणून महाराजांनी तिला निरोप दिला. या प्रसंगाची आठवण झाली म्हणजे त्यावेळी त्यांना आपल्या मनात प्रत्यक्ष सद्गुरूविषयी असा विचार कसा आला याचं वाईट वाटते आणि श्री महाराजांनी आपल्या मनात आलेला हा विचार नेमका कसा ओळखला याचं आश्चर्य वाटून श्री महाराज सर्वांतर्यामी आहेत हा भाव दृढ होतो. असो, लोणीला श्री सखाराम महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवास श्री महाराज दरवर्षीच जात असत. श्री सखाराम महाराजांच्या गादीवर असणारे संस्थानचे मठाधिपती श्री प्रल्हाद महाराज व त्यांच्या धर्मपत्नी वत्सलाबाई या दोघांचीही श्री महाराजांवर अतिशय प्रीती होती. पुण्यतिथी उत्सवात श्री महाराजांशिवाय ते भोजन प्रसाद घेत नसत. पुढे श्री प्रल्हाद महाराजांच्या पश्चात त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री नाना महाराज हे संस्थानचे मठाधिपती झाले. त्यांनाही श्री महाराजांबद्दल निरातिशय प्रेमादर आहे. वत्सलाबाई या परम पतिव्रता असून त्या अखंड सखाराम महाराजांच्या ध्यानात राहत. सन 1972च्या एका रात्री त्यांना श्री सखाराम महाराजांचा स्वप्नदृष्टांत झाला. श्री सखाराम महाराज त्यांच्या स्वप्नात आले व त्यांना उठवून म्हणाले, मुली, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. सांप्रतकाळी मीच साखरखेर्ड्याला प्रल्हाद महाराजांच्या रूपात राहतो. तेव्हा त्यांना प्रेमादरपूर्वक इथे पाचारण कर आणि कुठलाही विकल्प मनात न ठेवता व अन्य काहीही विचार न करता त्यांचा मंत्रानुग्रह घे. ही माझी आज्ञा आहे असं समज बरं बाळ. त्यांनी श्री सखाराम महाराजांच्या या आज्ञेला होकार देऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि श्री सखाराम महाराजांनी त्यांच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवताच त्यांना जाग आली. श्री सखाराम महाराजांचे ते शब्द त्यांच्या कानात अजूनही स्पष्ट ऐकू येत होते. त्यांनी मस्तकावर ठेवलेल्या हाताचा तो कोमल स्पर्श अजूनही त्यांच्या अंगावर शहारे आणत होता. श्री सखाराम महाराजांची त्यांच्यावर पडलेली ती करुणा दृष्टी अजूनही त्यांच्या चित्ताचा ठाव घेत होती. त्या तशाच त्वरित उठल्या व मंदिरात जाऊन त्यांनी श्री सखाराम महाराजांच्या पायरीवर मस्तक ठेवून महाराजांचे दर्शन घेतले आणि पुन्हा आपल्या गादीवर येऊन उषक्काल होईपर्यंत त्याच स्वप्नाचा विचार करीत जप करीत बसल्या. त्यांचे चिरंजीव व संस्थानचे अधिपती श्री नाना महाराज उषक्कालीच त्यांना नमस्कार करण्यासाठी आले. तेव्हा वत्सला मातेनी त्यांना आपल्या जवळ बसवून घेतले आणि त्यांना झालेला हा स्वप्नदृष्टांत कथन केला. ते ऐकून नाना महाराजांनी आईला नमस्कार केला व म्हणाले, श्री सखाराम महाराजांची आज्ञा आहे तेव्हा आजच आपण श्री प्रल्हाद महाराजांना इथे बोलावून घेऊ आणि श्री सखाराम महाराजांच्या साक्षीने अनुग्रहाचा भव्य सोहळा करू. त्यावेळी श्री महाराजांचा मुक्काम लोणारला होता. तेव्हा त्यांनी लोणीला येण्याचं निमंत्रण देऊन त्यांनी श्री महाराजांना आदरपूर्वक लोणीस आणले. सर्वांनी महाराजांना नमस्कार केला. वत्सला मातेने श्री महाराजांना स्वप्नदृष्टांत सांगून त्यांना मंत्रानुग्रह देण्याची विनंती केली. श्री महाराजांनी श्री सखाराम महाराजांचं स्मरण करून त्यांची विनंती मान्य केली. नंतर सनई चौघडा लावून व औक्षण करून श्री महाराजांना मंगलस्नान घालण्यात आले.
नंतर वत्सलाबाईंनी त्यांना साक्षात सखाराम महाराज जाणून श्री महाराजांची पाद्यपूजा केली व त्यांना नमस्कार करून त्यांच्याकडून मंत्रानुग्रह घेतला. अनुग्रह होताच त्या अत्यंत समाधान पावल्या. सर्वच भक्त भाविक अत्यंत आनंदित झाले. श्री सखाराम महाराजांच्या स्वरूपाशी श्री महाराजांची असणारी एकरूपता सर्वांनाच प्रकर्षाने जाणवू लागली. श्री महाराजांच्या जन्मापासूनच महाराजांचं लोणी संस्थानाशी नातं होतं, परंतु या अनुग्रहामुळे ते आता अधिक दृढ झाल्याचं सर्वसामान्य भक्तांना वाटू लागलं. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची चराचरात असणारी व्यापकता आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.